BNS 303(2) नुसार वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं। त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं। त्या गुन्ह्याच्या आपलं DCP श्री कबाडे साहेब, ACP गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅन आउट केलं आणि इथून पुणा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास 150चे जवळपास CCTV फुटेजेस ॲनालाइज करत जे काही टोल नाका आहे ते सर्व बायपास झालेलं आहे। सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रिकवर केलेलं आहे। सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे। या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकीने यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं, ते फास्टॅगचं असो ते बदललं, अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला। तरी आपलं विजापूर नाकाच्या DB टीमनी त्यांच्यापेक्षा 10 पाऊल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत। आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा MOचे गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे। सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।